आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी पद आहे पहा शिपाई हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारतातले पहिले ई कोर्ट कोठे स्थापन झाले? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद. तर पहा 2016मध्ये कधी 2016मध्ये पहा हैदराबाद उच्च न्यायालयात देशातील पहिले ई कोर्टाचे उद्घाटन हे करण्यात आलेले होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या शहरामध्ये भारतातले पहिले ई कोर्ट स्थापन झालेले होते. प्रश्न क्रमांक 2, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून डॅश यांना ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजी यांनी पहा ड्रेन थेरी मांडल्यामुळे त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 3, दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023 हा कोणाला प्रदान करण्यात आलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 वहिदा रहमान. तर पहा 2023साठी भारत सरकारने वहिदा रहमान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. तर पहा 2025चा कधीचा 2025चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर तो मोहनलाल. कोणाला? मोहनलाल यांना 2025चा दादासाहेब फाळके पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच पहा पहिले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कोण आहेत? तर ते देविका राणी. कोण आहेत? देविका राणी या पहा पहिले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या आहेत. तर दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे? तर ती 1969मध्ये. कधी? 1969मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 वहिदा रहमान यांना 2023चा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 4, भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे, कोणतं कलम आहे? तर ते 217. तर आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे 217, तर या कलमानुसार राष्ट्रपती हे जे सरन्यायाधीश असतात आणि त्या संबंधित राज्याचे जे राज्यपाल असतात, तर या दोघांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती हे भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती करतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 5, राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना ही केलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 ब्राह्मो समाज. तर पहा ब्राह्मो समाज ही जी संस्था आहे, तर ती पहा सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीसाठी यासाठी पहा राजाराम मोहन रॉय यांनी या संस्थेची स्थापना ही केलेली होती. तर ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती 1828मध्ये कोलकाता या ठिकाणी. कोठे? कोलकाता या ठिकाणी 1828मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना ही केलेली आहे. अगर आप कर रहे हैं किसी भी रेलवे एग्जाम की तैयारी, तो अभी डाउनलोड करें अड्डा 24/7 एप्लीकेशन को, जिसमें आपको मिलेंगे डेली फ्री पीडीएफ डेली. प्रश्न क्रमांक 6, विजेच्या दिव्यात कशाची तार असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन. तर पहा टंगस्टन तारचा उच्चांक वितरण बिंदू जास्त असल्यामुळे ती विजेच्या दिव्यामध्ये वापरतात. तर टंगस्टनचा वितरण बिंदू किती आहे? तर ते 3422 अंश सेल्सिअस. किती? 3422 अंश सेल्सिअस हे टंगस्टन तारचा उच्च वितरण बिंदू आहे.
म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टनचे तार वापरतात. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, 61वी. तर पहा सन 1989मध्ये कधी? सन 1989मध्ये 61व्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय हे 21 वरून 18 वर्षापर्यंत करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक 2, हरियाणा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पानिपतच्या एकूण 3 लढाया झाल्या होत्या. किती? 3 लढाया झाल्या होत्या. तर पानिपतची पहिली लढाई केव्हा झालेली होती? तर ती 21 एप्रिल 1526मध्ये. कधी? 21 एप्रिल 1526मध्ये मुघल सम्राट बाबर, कोण होता? मुघल सम्राट बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये, या दोघांमध्ये पानिपतची पहिली लढाई झाली होती. तर यामध्ये बाबरचा विजय हा झालेला होता. पानिपतची पहिली लढाई ही 21 एप्रिल 1526मध्ये मुघल सम्राट बाबर आणि इब्राहिम लोदी या दोघांमध्ये झालेली होती. तर या लढाईचा विजेता हा बाबर ठरलेला होता. तर पानिपतची दुसरी लढाई केव्हा झालेली होती? तर ती 5 नोव्हेंबर. कधी? 5 नोव्हेंबर 1556मध्ये. पानिपतची दुसरी लढाई ही 5 नोव्हेंबर 1556मध्ये मुघल सम्राट अकबर आणि सम्राट हेमू, कोणाकोणामध्ये? मुघल सम्राट अकबर आणि सम्राट हेमू या दोघांमध्ये ही लढाई झालेली होती. तर या लढाईचा विजेता हा अकबर ठरलेला होता. पानिपतची दुसरी लढाई 5 नोव्हेंबर 1556मध्ये अकबर आणि सम्राट हेमू या दोघांमध्ये झालेली होती. तर यामध्ये अकबर हा विजय ठरलेला होता. तर पानिपतची तिसरी लढाई केव्हा झालेली होती? तर ती 14 जानेवारी. कधी? 14 जानेवारी 1761मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. तर कोणाकोणामध्ये झालेली होती? तर तिसरी लढाई मराठा साम्राज्य आणि अफगाण सरदार अहमद शाह अब्दाली, कोणाकोणामध्ये? मराठा साम्राज्य आणि अफगाण सरदार अहमद शाह अब्दाली या दोघांमध्ये लढाई झालेली होती. तर या लढाईमध्ये मराठ्याचा पराभव हा झालेला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे जे शहर आहे तर ते हरियाणा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, सविनय कायदेभंग. तर पहा महात्मा गांधी यांची दांडी यात्रा ही सविनय कायदेभंग या आंदोलनाशी संबंधित आहे. तर हे आंदोलन कोठून सुरू करण्यात आलेले होते? तर ते साबरमती आश्रमातून हे आंदोलन सुरू करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 10, टच स्क्रीन मॉनिटर हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, इनपुट आउटपुट डिव्हाइस. तर टच स्क्रीन मॉनिटर हे इनपुट आउटपुट डिव्हाइस या प्रकारामध्ये ते मोडते. प्रश्न क्रमांक 11, कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, पोलिओ. तर पहा, पोलिओ विषाणू दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे शरीरात शिरतो आणि मज्जासंस्थेवर हल्ला करून अर्धांगवायू निर्माण करू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पोलिओ विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो. प्रश्न क्रमांक 12, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, उत्तर प्रदेश. तर पहा, 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कितवा क्रमांक लागतो? तर तो 2रा क्रमांक लागतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 13, फूल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल?
ऑप्शन क्रमांक 4. तर पहा फूल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही, तर तो लता हा शब्द नाही. प्रश्न क्रमांक 14. भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 NH44. तर पहा NH44 हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तर तो पहा श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग NH44 आहे. प्रश्न क्रमांक 15. हिडनबर्ग रेषा पुढीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी आणि पोलंड. तर हिडनबर्ग ही जी रेषा आहे तर ती पहा जर्मनी आणि पोलंड या दोन देशादरम्यान सीमारेषा आहे. तसेच पहा भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणती सीमारेषा आहे तर ती रेड क्लिप नाव काय आहे, रेड क्लिप या नावाची सीमारेषा ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान आहे. जो आज से ही डेली इंग्लिश प्रैक्टिस करेगा वो मर्सिडीज में घूमेगा और जो नहीं करेगा वो टेम्पो. प्रश्न क्रमांक 16. अजीवनसत्वाच्या अभावामुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 रात आंधळेपणा. तर पहा रात आंधळेपणा हा जो रोग आहे किंवा आजार आहे तर ते अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर पहा मुर्दूस हा जो आजार आहे किंवा रोग आहे तर ते पहा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे काय, मुर्दूस हा जो रोग आहे तर ते पहा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक 2 अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17. महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी पुढीलपैकी कोणी दिलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 मुंबईचे नागरिक. तर पहा महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही जी पदवी आहे तर ती पहा विठ्ठलराव वंडेकर, कोणी, विठ्ठलराव वंडेकर यांनी पहा कधी दिलेली होती तर ती 1888 मध्ये. महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही जी पदवी आहे तर ती पहा विठ्ठलराव वंडेकर यांनी 1818 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईचे नागरिक यांनी दिलेली होती. प्रश्न क्रमांक 18. हिरा व ग्राफाईट हे कोणत्या